लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सकाळचे 7 वाजता आहेत आणि या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। कोल्हापुरातील महायुतीच्या सभेमध्ये जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय या जाहीरनाम्यातून घेण्यात आला। ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी आहे असं सूचक विधान यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। महायुतीच्या पहिल्या प्रचार सभेचा नारळ कोल्हापुरातून वाढवण्यात आला। या सभेआधी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। विरोधक लाडक्या बहीण योजनेला विरोध म्हणून कोर्टात गेले, मात्र कोणी कितीही प्रयत्न केले तरी ही योजना बंद पडणार नाही। तुमचे आशीर्वाद मिळाल्यानंतर देताना आम्ही हात आखडते घेणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरातल्या सभेतून दिलं। महाराष्ट्राचा विकास कधी केला नाही आणि गुजरात कसं पुढे आहे हे महाविकास आघाडीचे नेते सांगतायत। गुजरातचे तुम्ही प्रमोशन करता, हा महाराष्ट्रद्रोह नाही का असा देवेंद्र फडणवीसांनी सवाल उपस्थित केला। तर देशात रोजगारामध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरवर राहणार आणि ही आपली ताकद असल्याचं फडणवीस म्हणाले। लोकसभेला खोटं नरेटिव्ह सेट केलं, मात्र आता फेक नरेटिव्ह चालणार नाही। महायुती सरकार उद्योग दुसऱ्या राज्यामध्ये पाठवतंय, हा आरोप खोटा असून जगातील सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं। कोल्हापुरातल्या महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते। इकडे 2 भाऊ तर तळ कोकणात 2 भाऊ आणि वडील मिळून कोकण खातायत अशी जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी सामंत आणि राणेंवरती केली। रत्नागिरीमध्ये झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते। रत्नागिरीतल्या सभेतून उद्धव ठाकरेंनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला। सुरतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार, ज्यामुळे पुन्हा कोणी गद्दारी करणार नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। 22 वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी सुरतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला। मुंब्र्याला शिवाजी महाराजांचे पहिलं मंदिर उभं करा, आम्ही तुम्हाला मदत करतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं। मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपनं यंदा पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांना संधी दिली आहे। दरम्यान पक्ष आणि चिन्हाबाबतचा मी ठरवलेला निर्णय 100% बरोबर आहे आणि कायद्याला धरून आहे असा दावा राहुल नार्वेकर यांनी केला। आणि यानंतर एक मोठी बातमी येते। कोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली। यावेळी महायुतीच्या वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं आणि यावेळी महायुतीच्या 10 कामांची माहिती देण्यात आली। यामध्ये आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे। यासोबतच इतरही काही घोषणा या वचननाम्यातून करण्यात आल्या आहेत। दरम्यान ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है असं सूचक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये 2100 रुपये देण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो। त्याचबरोबर महिला सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिलंय। देवेंद्रजींनी आता त्याचा उल्लेख केलेला आहे आणि महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलामध्ये भरती करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महायुतीचा जो वचननामा आहे त्याची 10 कलम, ये तो केवल ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, ट्रेलरची घोषणा आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे आणि लवकरच पूर्ण वचननामा घेऊन आम्ही तुमच्या पुढे येऊ। पण ट्रेलर ही इतना मजबूत है तो पिक्चर कैसा होगा हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल।
आणि आता पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. माझ्या पक्षाचं नाव शिवसेना आणि तेच मी वापरणार. शिवसेना माझीच आहे, वाटेल ते निकाल ऐकून घेणार नाही. 8 तारखेला कळेल सुनावणी की बतावणी, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरेंना राजकारणातील काही कळत नाही. 25 वर्ष महानगरपालिकेची सत्ता उपभोगली, तेव्हाही तुम्ही हेच केलं का, असा सवाल करत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला गुजरातची बटीक बनवण्याचं काम करतायत, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली. माझी लढाई ही दिल्लीच्या तख्ताविरोधात आहे, कारण दिल्लीचे तख्त महाराष्ट्राचा सातत्यानं अपमान करते, असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं. सांगलीच्या औदुंबर इथे विश्वजित कदम यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आणि त्यावेळी त्या बोलत होत्या. आम्ही दिल्लीला गेलो की म्हणता दिल्लीला जाता, आम्ही दिल्लीला निधी आणायला जातो, पण तुम्ही दिल्लीला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करायला सांगण्यासाठी जाता, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला. कोल्हापूरच्या गादीचा अपमान करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? साताऱ्याची गादी आणि कोल्हापूरची गादी यांना मान सन्मान आहे, त्यांचा अपमान करणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हापूरकरांना केलं. महाविकास आघाडीनं लाडकी बहीण योजनेवर टीका केली, योजना बंद पाडण्याचे प्रयत्न केले. लाडक्या बहिणींनी या गोष्टी लक्षात ठेवून महाविकास आघाडीला या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्यावी, असं आवाहन विनोद तावडे यांनी केलं. यवतमाळमधल्या सभेतून राज ठाकरेंनी सत्ताधारी आणि विरोधकांना खडेबोल सुनावले. लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. माझं सरकार आल्यावर फुकट काही मिळणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले. तर शरद पवारांनी जातीपातीत द्वेष पसरवल्याची टीका त्यांनी केली. यवतमाळची ओळख शेतकरी आत्महत्या करणारा जिल्हा अशी आहे. तुम्ही सगळी सरकार पाहिली, पण आत्महत्या काही थांबत नाहीयेत. ज्यांनी माणसं मारली त्यांनाच आपण मतदान करतो. तुम्ही मतदार म्हणून कुठे आहात याचा विचार करून बघा, असा सवाल राज ठाकरेंनी यवतमाळकरांना केला. कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार असणार आहेत. शाहू महाराज यांनी या संदर्भातली घोषणा केली. इंडिया आघाडीच्या एकत्रित बैठकीत या संदर्भातला निर्णय घेण्यात आला. मधुरिमा राजेंनी काँग्रेसच्या उमेदवारीवरून माघार घेतल्यामुळे काँग्रेसनं अपक्ष उमेदवार लाटकरांना पाठिंबा जाहीर केला. यानंतर एक मोठी बातमी. महाविकास आघाडीच्या वतीनं MMRDA मैदान BKC या ठिकाणी मुंबईत जाहीर सभा घेण्यात येणार आहे. या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. राज्यात कालपासून प्रचाराचा धुरळा सुरू झालाय. मुंबईतही महाविकास आघाडीकडून वेगानं प्रचार सुरू करण्यात आलाय आणि आज होणाऱ्या सभांच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आलेत. काही मार्ग बंद करून त्या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आली आहे. काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करून निवडणूक लढवणं मान्य नाही. एकाच कुटुंबात 2 पदं नकोत ही आपली पहिल्यापासून भूमिका असल्याचं शाहू महाराजांनी म्हटलं. राजेश लाटकर हे काँग्रेस विचारांचे असून त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करू, असं शाहू महाराज म्हणाले. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत माजी शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी वक्तव्य केलं. मुख्यमंत्रीपदासाठी ज्या नावाची चर्चा असते ते कधीच मुख्यमंत्री होत नाहीत, हे पक्क लक्षात ठेवा, असं विनोद तावडे म्हणाले. विधानसभेच्या निकालानंतर आमचं सरकार येणार असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. आमचा न्याय व्यवस्थेवरती विश्वास असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. 20 तारखेला पवित्र करायचंय, गद्दारांना मातीत गाडायचंय, असं म्हणत भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. माझी काळजी करू नका, एकेकाला लोळवून काढणार, असा इशारा जाधव यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणखी एक धक्का बसला. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील महायुतीच्या सभेच्या व्यासपीठावरती दिसले. यावेळी वारं फिरलंय असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी त्यांचं स्वागत केलं. दौंडमध्ये महायुतीची समन्वय बैठक संपन्न झाली. राहुल कुल यांच्या विजयासाठी सगळ्यांनी सक्रिय होण्याचं ठरवलंय. विजयासाठी एक दिलानं काम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शिवडी मतदारसंघातील मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना भाजपनं पाठिंबा जाहीर केलाय. नांदगावकरांना समर्थन देत असल्याची घोषणा मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्याच्या कोटमगावमध्ये जगदंबा माता मंदिरात जाऊन दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला आणि यावेळी जगदंबा माता मला पुन्हा आशीर्वाद देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यानंतर आणखी एक मोठी बातमी. काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येत आहेत. नागपुरात आज संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत. सुरेश भट सभागृहात संविधान सन्मान संमेलन होणार असून राहुल गांधी
त्यात सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत। संविधान सन्मान परिषदेच्या माध्यमातून भाजपला कोंडीत पकडण्याची रणनीती राहुल गांधींची असणार आहे आणि संविधान सन्मान संमेलनात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण असा सवाल मतदारांनी उपस्थित केलाय। राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज कायम ठेवत आपणच अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केलाय। त्यामुळे श्रीरामपूर मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। भिवंडीत बंडखोर उमेदवारावरती कारवाई करण्यात आली। स्नेहा पाटील यांच्या गोडाऊनवरती MMRDAनं कारवाई केली। दरम्यान कोणतीही नोटीस न बजावता कारवाई केल्याचा आरोप अपक्ष उमेदवार स्नेहा पाटील यांनी केलाय। कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली। यावेळी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला। आमदार सतीश पाटलांचं कौतुक करत महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी ठाकरेंनी पाटलांवर दिली आहे। पैसे घ्यायचे आणि उमेदवारी द्यायची असे प्रकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सुरू असल्याची टीका हेमंत पाटील यांनी केली। निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्याचं ते म्हणाले। संगीता पाटील डक यांच्या उमेदवारीवरून त्यांनी ही टीका केली। जालन्यातील घनसावंगी मतदारसंघात एकाच नावाचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दरम्यान पैशाचा आमिष दाखवून आपल्या नावाचा डमी उमेदवार उभा केल्याचा आरोप भाजपचे बंडखोर उमेदवार सतीश घाड यांनी केला। पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ पुण्यातील वानवडी भागातल्या सुवर्ण गणेश मंदिरातून झाला। यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबतच कार्यकर्ते उपस्थित होते। हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर संतोष टारफे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली। ज्योतिर्लिंग नाथनाथ मंदिरामध्ये नारळ फोडून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वडगाव शहरीमध्ये अखेर महायुतीत दिलजमाई झाली। भाजपचे दावेदार जगदीश मुळीक यांनी सुनील टिंगरेंच्या प्रचाराचा नारळ फोडला। दरम्यान आपसातील मतभेद विसरून मुळीक आता टिंगरेंचा प्रचार करणार आहेत। वडगाव शहरीतून जगदीश मुळीक विधानसभा लढण्यासाठी इच्छुक होते। त्यांनी अपक्ष अर्ज देखील दाखल केला होता। मात्र फडणवीसांनी मध्यस्थी करत मुळीकांना विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासंदर्भात आश्वासन दिलं आणि त्यानंतर त्यांनी माघार घेतली आणि आता ते प्रत्यक्ष टिंगरेंच्या प्रचारात सक्रिय झालेत। राज्याचे नवे महासंचालक संजय वर्मा यांनी महासंचालक पदाचा पदभार हाती घेतला। पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जाणार नाही याची काळजी घेईन असा विश्वास संजय वर्मा यांनी व्यक्त केला। केंद्र सरकारनं पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरू केली। त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे। टॉप 500 कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे। अकोल्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ मूर्तिजापूरमध्ये सभा घेणार आहेत, तर अमरावतीत सुद्धा योगींची सभा होणार आहे। पिंपरी चिंचवडमधील बंडखोरी शमवल्यानंतर देवेंद्र फडणवीस महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत। चिंचवडचे भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारासाठी फडणवीस काळेवाडीमध्ये सभा घेणार आहेत। विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज ठाकरेंच्या प्रचार सभांचा धडाका सुरू झाला। यावेळी मंगळवेढा विधानसभेचे उमेदवार दिलीप धोत्रे आणि अमरावतीचे उमेदवार पप्पू पाटील यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंच्या जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलंय। भिवंडीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ठाकरे गटाचे महादेव घाटाळ यांच्या प्रचारासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरलेत। यावेळी अंबाडी नाका इथे उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज इंदापूर दौऱ्यावरती आहेत। यावेळी आमदार दत्तात्रय भरणेंच्या प्रचारासाठी अजित पवार जाहीर सभा घेणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत। यावेळी जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात ते जाहीर सभा घेणार आहेत। मंत्री छगन भुजबळ निफाडमधून प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत। यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भुजबळांकडून प्रचार केला जाणार आहे। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हिंगोली दौऱ्यावरती आहेत। यावेळी कळमनुरी शहरामध्ये पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची ते बैठक घेणार आहेत। मालेगाव मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार मुफ्ती इस्माईल यांच्या प्रचारार्थ असदुद्दीन ओवेसी आज जाहीर सभा घेणार आहेत। अर्जुनी मोरगाव विधानसभेचे महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल जाहीर सभा घेतील। गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी इथे या सभेचं आयोजन करण्यात आलंय।
यानंतर एक मोठी बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. बारामती क्लब या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सकाळी 11:30 वाजता राष्ट्रवादीकडून जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल. राष्ट्रवादीच्या या जाहीरनाम्यामध्ये काय घोषणा करण्यात येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महायुतीचे भाजपचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्या प्रचारासाठी रक्षा खडसे मैदानात उतरले आहेत. यावेळी विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही लढणार आणि जिंकणार असा विश्वास रक्षा खडसेंनी व्यक्त केला. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी राजेश लाटकर यांच्या नावाची घोषणा केली. काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांचं नाव जाहीर करण्यात आलं.